केंद्र सरकारची धोरणं कामगार विरोधी आहेत असा आरोप करत आज देशभरातले कामगार संपावर गेले आहे। सरकारी बँक कर्मचारी संघटनांचाही या संपाला पाठिंबा आहे। या संपात 10 लाख कर्मचारी सहभागी झाले आहे। केंद्र सरकारचे धोरण कामगार विरोधी आहेत असा आरोप करत आज देशभरातले कामगार संपावर गेले होते। सरकारी बँक कर्मचारी संघटनाचाही या संपाला पाठिंबा होता। या संपात 10 लाख कर्मचारी सहभागी झाले होते। संपात 2 लाख विमा कर्मचारी सहभागी होते। त्यामुळे सरकारी बँका बंद आहेत आणि ऑनलाईन व्यवहारावरही याचा परिणाम झाला। विमा क्षेत्रावरही याचा परिणाम जाणवला। ऊर्जा, सिमेंट, कोळसा, वस्त्रोद्योग या क्षेत्रावर या संपाचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे। राज्यात रिक्षा आणि टॅक्सी सुरू आहेत, पण देशात काही ठिकाणी रिक्षाही बंद होत्या। बँकिंग आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना, देशातील सर्व केंद्रीय संघटना आणि औद्योगिक फेडरेशनने संपात सहभागी झाले होते। देशातील 30 कोटी कामगार शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या संघर्षात 10 लाख बँक कर्मचारी आणि 2 लाख विमा कर्मचारी सहभागी झाले। यासोबतच रिझर्व्ह बँक, नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बँक, IDBI, सिडबी आणि ऑल इंडिया कोऑपरेटिव्ह बँक, एम्प्लॉईज फेडरेशन आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या।